भिवंडी तालुक्यातील वाकीपाडा येथे ढोले परिवाराच्या वतीनं हरिभक्त परायण कैलासवासी किसन तुकाराम ढोले यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम श्रद्धाभावानं आयोजित करण्यात आला। प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सुप्रसिद्ध प्रवचनकार हरिभक्त परायण वासुदेव महाराज ढोले यांच्या सुसंस्कारपूर्ण व समाज प्रबोधनात्मक प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते। त्यांच्या प्रभावी प्रवचनातून उपस्थितांना अध्यात्म, भक्ती आणि समाजसेवेचा संदेश मिळाला। या कार्यक्रमाचे आयोजन ताराबाई किसन ढोले, सुजित किसन ढोले, मगन तुकाराम ढोले, कपिल बळीराम ढोले आणि अनुज देवा ढोले यांनी केले होते। कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील तसेच भिवंडी तालुक्यातील अनेक मान्यवर, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित सर्वांनी हरिभक्त परायण कैलासवासी किसन तुकाराम ढोले यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। परायण वैकुंठवासी किसन दादा तुकाराम ढोले यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्ताने या ठिकाणी आपण सगळेजण जमलो आहोत। या परिवारातील अगदी स्पष्ट बोलणारं व्यक्तिमत्व की ज्यांच्या बोलण्यामध्ये भाडबीडपणा नव्हता। बोलताना स्पष्ट बोलायचे। काही माणसं बोलतात बरं का, काही माणसं बोलत नाही, ते पोटात ठेवतात, पण जे स्पष्ट बोलणारे आहेत ना ते धाड दिशी बोलून काय होतात, मोकळे होतात। मग आपण त्या माणसाला बोलतोय फटकल तोंडाचा, पण तो फटकल तोंडाचा परवडला, पण जे आत ठेवतात त्या शब्दांना कुजवतात ती माणसं बरी नाही। स्पष्ट बोलणारा माणूस पाहिजे आणि एकदम स्पष्ट बोलणारा माणूस, स्पष्ट बोलणारं हे व्यक्तिमत्व 1 वर्ष झाले महाराज त्यांना जाऊन, पण तरी सुद्धा अजून असं वाटत नाही की ते गेलेले आहेत। वास्तविक आता त्यांचं हे वय जाण्याचं नव्हतं, पण आणि देवाची या म्हणा ते जे कोणाची चालेना। आणि 1 वर्ष त्यांना आज पूर्ण होतोय आणि त्यांच्या पश्चात त्यांचा हा संपूर्ण ढोले परिवार हरिभक्ती परायण आमच्या ताराबाई वहिनी, त्याच्यानंतर सुजित किसन ढोले, त्याच्यानंतर त्यांचे भाऊ, आता आम्ही पण सगळे भाऊबंद मंडळी आहोत। आमचे छोटे भाऊ त्यांचे श्री मगन तुकाराम ढोले, त्यांचा मुलगा कपिल बळीराम ढोले आणि नातू अनुज देवा ढोले आणि आम्ही सगळे समस्त ढोले परिवार यांच्या सर्वांच्या आयोजनातून या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं। या प्रवचनरूपी सेवेला सहकार्य करण्याकरता आदरणीय श्री गुरुनाथ दादा माकडे आहेत, श्री नितेश महाराज आहेत, इकडे रोशन महाराज आहेत, या सर्व मंडळीला धन्यवाद देतो। श्री गजानन बाबा, जय गजानन बाबा, श्री गजानन बाबा, प्रयत्न करू आणि निर्धारित वेळेत ही सेवा प्रभू चरणी समर्पित करू। सेवेकरता आपल्या पुढे सादर केलेला अभंग देवनिवासी जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा स्थितीपर प्रकरणातील अभंग आहे। अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, जगद्गुरु श्री तुकोबाराय बोलतायत की आम्हा हरीच्या दासांना
या त्रैलोक्यात काळाचं भय राहिलेलं नाही आहे. काय त्याचं कारण आहे तर महाराज बोलतायत, देव उभा मागे पुढे. तो भगवान परमात्मा आमच्या मागे पुढे उभा असल्यामुळे आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे संकट जरी आलं तरी ते संकट निवारण करण्याची बरं का गावकरी स्मशानात येतील, पेटवायला पण पोरगात असतो महाराज. ज्या मुलाकरता आपण आयुष्यभर गोळा करतो, कधीतरी बारकाईने विचार करा, ज्या मुलाकरता आयुष्यभर गोळा करतोय आपण, तोच पोरगा आपल्याला काय करतोय, पेटवायला येतोय. कधीतरी विचार करा. लक्षात ठेवा,